नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही भरलेल्या अर्जात काही चूक झाली का? असे ऑनलाईन घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सर्वप्रथम चेक करून घ्या. त्यामध्ये जर काही चुकलं असेल तर लगेच तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे. विनाकारण तुम्ही अपात्र यादीमध्ये जासाल. पूर्ण सविस्तररित्या माहिती आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप असे नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधला जो ॲप आहे तो अपडेटला आला असेल, त्यावरती क्लिक करा आणि अपडेट ऑप्शन जो आहे त्यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे. बाकी कुठेही क्लिक करायचं नाही. अपडेटला क्लिक केल्यानंतर परत तुमच्या मोबाईलमध्ये तो ॲप इन्स्टॉल होऊन जाईल. इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ओपन ऑप्शन त्या ठिकाणी आता दाखवणार आहे. थोडा वेळ लागेल इन्स्टॉल होण्यासाठी. मित्रांनो, पूर्ण लाईव्ह प्रोसेस मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे. ओपन ऑप्शन आल्याबरोबर त्यावरती आपण क्लिक करणार आहात. क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर नारी शक्ती दूत ॲप इन्स्टॉल झालेला ओपन झालेला दिसेल. आता बघा ओपन आलेला आहे. ओपनवरती क्लिक करणार आहात. क्लिक झाल्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा अधिकृत पोर्टल म्हणजेच ॲप ओपन झालेला आहे. जो तुम्ही प्रोफाईल बनवलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. प्रोफाईल बनवलेला, ध्यानात ठेवा, इथं तुम्ही अर्ज भरत असताना दिलेला नंबर नाही आहे. प्रोफाईल बनवलेला जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे. आपण आता प्रोफाईल भरलेला जो मोबाईल नंबर आहे तो टाकलेला आहे. टर्म आणि कंडिशन यावरती आता क्लिक करणार आहे. त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे. ए टू झेड माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. स्वीकारावरती परत क्लिक करूया. लॉग इन या बटनावरती क्लिक करणार आहात. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर जो नंबर तुम्ही टाकलेला होता त्यावरती आता 4 अंकी OTP आलेला आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर नारी शक्ती दूत ॲप ओपन झालेला दिसेल. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा. आता याच ॲपच्या माध्यमातून तुम्हाला अर्जसुद्धा करता येणार आहे. केलेले अर्ज जो असेल त्याचं स्टेटससुद्धा पाहता येणार आहे. आपण आता केलेले अर्ज याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण केलाय अर्ज खरी गोष्ट आहे, परंतु आपला अर्ज त्रुटीमध्ये पडलाय का, काहीतरी भरत असताना आपली चूक झाली का, याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे. केलेले अर्ज यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढे अर्ज केलेले आहेत तुमच्या प्रोफाईलवरून तेवढे अर्ज ओपन झालेले दिसतील. आता त्या एका अर्जाला कोणत्याही क्लिक करा. एकच अर्ज भरत असेल तर तुम्ही एकच अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा पूर्ण तुमचा डाटा या ठिकाणी ओपन झालेला आहे. पूर्वी दाखवत नव्हता, आता या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित दाखवत आहे. जेवढे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी दाखवले जात आहेत. त्यानंतर अर्जदारांचे जे काही तपशील आहे बँकेचा तो सुद्धा पूर्ण व्यवस्थितरित्या दाखवला जात आहे. तुम्ही पाहू शकता, जर कोणत्याही ठिकाणी जर चूक झाली असेल तर त्याची दुरुस्तीसुद्धा तुम्हाला करता येतं. अर्जाचा पत्ता आणि इतर माहितीमध्ये सुद्धा पहा. यामध्ये आधार नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, चुकला आहे का, व्यवस्थित आहे का, हे बघून घ्या. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आधार लिंक पूर्वी नाही दाखवत होता, आता होय ऑप्शन त्या ठिकाणी आलेला आहे. आता अर्जदाराचा जो तपशील आहे यामध्ये काही चूक झाली का, जन्मदिनांक वगैरे, जर काहीतरी चूक झाली असेल तर एडिट नावाचा एक ऑप्शन वरती रेड पट्टीमध्ये दिसत आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व एडिट करू शकता. एडिट कसा करावा याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती पाहू शकता.